शिवाजी महाराज संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिंचेकर, आमदार किसनराव वानखेडे, रवींद्र माने, मुरलीधर जाधव, गोकुळचे संचालक आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रधार संजय पाटील हेडरावकर आणि सर्व मान्यवर जिल्हाधिकारी आहेत, सीओ आहेत, सगळे आहेत आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा उभा राहिला, ते तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील हेडरावकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची यशस्वी वाटचाल आणि तुमची सेवा करण्याची संधी यापुढे सातत्याने मिळत राहावो अशा प्रकारच्या मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामधला या जयसिंगपूरच्या तमाम शिवभक्तांच्या आयुष्यातला आनंदाचा आणि सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे। एक भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा इथं उभा राहिला आहे आणि महान शासक, महान प्रशासक, कुशल योद्धा असलेल्या शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा उभा राहतोय। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या जयसिंगपूरमध्ये आज हा सोहळा होतोय। राजश्री शाहू महाराजांना देखील मी अभिवादन करतो। खरं म्हणजे जयसिंगपूर येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण म्हणजे खऱ्या अर्थाने आज जयसिंगपूरकरांच्या किंबहुना या भागात संपूर्ण जयसिंगपूरमधल्या शिवभक्तांची आज दिवाळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा क्षण एक पुतळ्याचं अनावरण नाही तर स्वराज्याच्या ज्योतीचा, शौर्याचा, स्वाभिमानाचा महान उत्सव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून किती संकट येऊ द्या तरी धैर्याने, शौर्याने, बुद्धिमत्तेने विजय मिळवता येतो ही प्रेरणा आणि ऊर्जा या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आणि भावी पिढीला मिळणार आहे। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। खऱ्या अर्थाने रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात गडकोट किल्ले उभे राहिले आणि गडकोट किल्ले उभे केले। त्या गडकोट किल्ल्यावर कशा तोफा नेल्या असतील, त्या गडकोट किल्ल्यावर कसं पिण्याचं पाणी, बाजारपेठा, काय काय सगळं हे जे काय आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग जे अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी या सगळ्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती
फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात दुमदुमती आहे. मला आठवतंय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करतोय, पुरातन मंदिरांचं संवर्धन करतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आग्र्यामध्ये देखील आपण साजरी करायला लागलोय. हे शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने एक शौर्याचं प्रतीक आहे. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही तर हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. मला आठवतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर उभा केला जवानांनी. मराठी लाईट इन्फंट्री त्या जवानांनी लष्कराच्या उभा केला आणि मला त्याला उद्घाटनाला बोलवलं होतं. मी तो पुतळा पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार, त्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं. याच्यातून खऱ्या अर्थाने पाकिस्तान या हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघण्याची हिम्मत करू नये ही संकल्पना त्या जवानांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यातून केली होती. आणि शिवाजी महाराजांची जयंती तर पाहतो आपण देशभरात साजरी होतेच, परंतु परदेशात विदेशात देखील अगदी मग जपानमध्ये असेल, मॉरिशसमध्ये असेल, लंडनमध्ये असेल, रशियामध्ये असेल, तिथं आपले जे शिवभक्त, जे डॉक्टर, जे विद्यार्थी जे शिकायला गेले तिथं शिवजयंती उत्सव साजरी करतात. आणि मी देखील शिवजयंतीच्या त्यांना इथून शुभेच्छा पाठवतो. खरं म्हणजे 7 समुद्रापलीकडे आपल्या राजाची कीर्ती पसरली आहे. आणि शाहू महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले, गडकोट किल्ले युनेस्कोमध्ये आपले गेलेत. हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची ही मोठी कीर्ती आहे. आणि या ठिकाणी नौदलाच्या झेंड्यावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी प्रतिकृती त्या झेंड्यावर लावली. हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान. आणि म्हणून सांगावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून आज ब्रिटनमधून आलेली वाघनख देखील त्याचा सगळे लोक या महाराष्ट्रातले तमाम शिवभक्त दर्शन घेतात. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे केवळ पुतळे नाही आहेत, खऱ्या अर्थाने हे प्रेरणा आहे, ही ऊर्जा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काय कुशल प्रशासक, संघटन कौशल्य, रयतेचा राजा, सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं, सर्व 18 पकड जातीला घेऊन पुढे नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला साडी चोळी घालून तिला पुन्हा अतिशय स्वाभिमानाने आदराने परत पाठवण्याचं काम आपल्या राजाने केलं. हे राजाचं काम, ही कीर्ती आहे. आणि म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्मलो, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन झालं पाहिजे, हे शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी अनेक कामं तुम्ही आमदार महोदयांनी केली, अनेक कामं मी पाहिली. त्याच्यामध्ये म्हणजे जयसिंगपूरमध्ये आता स्टेडियम झालं, ऑडिटोरियम झालं, नाट्यगृह झालं, स्विमिंग पूल झालं, या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम झाली, 24/7 पाणी झालं. आता आनंद दिघे साहेबांच्या नावाचं पॅव्हिलियन करतायत. लंडन मधलं कुठलं ते लॉर्ड्स पॅव्हिलियनचा प्रतिकृती इकडे आणतात. हे सगळं तुम्ही करताय. पण सगळ्यात मोठं काम जर तुम्ही काय केलं असेल तर हे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि हे म्युझियम आपण केलं. UPSC MPSC च्या विद्यार्थ्यांचा आता मगाशी आपण त्यांचा सत्कार केला. अभिमान वाटतो आपल्याला. आज ही आपली मुलं
IAS IPS होता आहे आणि त्यासाठी तुम्ही त्याची तजवीज केली. वरती छत्रपती शिवाजी महाराज मुलं येतील, नतमस्तक होतील, प्रेरणा घेतील, ऊर्जा घेतील आणि या राज्याची सेवा, या देशाची सेवा करतील. खऱ्या अर्थाने ही देशभक्ती, राष्ट्रभक्ती नसा नसात या तरुणांच्या भिनली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे मोठं भव्य दिव्य काम केलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही या जयसिंगपूरमधून अपक्ष म्हणून प्रत्येक वेळेला निवडून येता. हे काही साधं सोपं काम नाही आहे. आणि म्हणून या जनतेला, या मतदारांना मी धन्यवाद देतो. तुम्ही निवडून दिलेला एक आदर्श आमदार या जयसिंगपूरचा विकास करतो आहे. 2000 कोटी रुपये आपल्या या विकासाला मी मुख्यमंत्री असताना आपल्याला दिले. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना खूप लोकांना, खूप म्हणजे विकास प्रकल्पांना पैसे दिले. माझं शाहू महाराज असं आहे, दिलेलं या हाताचं या हातालाही कळत नाही, मी कळून देतही नाही. कारण शेवटी हे विकासाचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, हे सर्वसामान्य लोकांच्या कामी आले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे, मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवत आहे, मला आलेला कुठला माणूस, प्रत्येक माणूस मुख्यमंत्री सहायता निधी असेल पत्र, हे माझ्या सहकाऱ्यांना माहीत आहे. मी तात्काळ सही करायचो. मग मी ऑफिसमध्ये असेन, घरात असेन, कार्यालयात असेन, कार्यक्रमात असेन, गाडीत असेन किंवा रस्त्यावर गर्दीमध्ये असेन, तिथं देखील मी सही केलेली आहे. जगाच्या पाठीवर, एखाद्याच्या पाठीवर सही करणारा पहिला मुख्यमंत्री असेल. कारण गर्दीमध्ये त्याच्या लेटरवर सही करायची आहे तर त्यांनीच पाठ फिरवून त्याच्यावरच तो कागद ठेवून त्याच्यावरच सही केली. शिरोळमध्ये केली, बापू बऱ्याच ठिकाणी केली, मला आठवतच नाही. पण मी सांगतो 400-450 कोटी 2.5 वर्षात आपण दिले. मला आठवत आहे कोल्हापूरमध्येच शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मी आलो होतो. एक मुस्लिम, एक मुलगी उभी होती माझ्या समोर, एक छोटं बाळ तिच्या हातात होतं. मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल. मी तिला विचारलं काय काम आहे? बोले इसका नाम दुआ है. मग बोलो काय झालं? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए करके इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैं दुआ रख दिया. पैसे कुणाचे आहेत? हे सर्वसामान्य लोकांचे सरकार पैसे सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठीच मिळाले पाहिजे, ही भूमिका घेऊन मी काम करत होतो. आणि मागच्या सरकारमध्ये मी सांगत नाही 2.5 वर्षात किती पैसे प्रकाश? 2.5 वर्षात 2.5 कोटी आणि माझ्या 2.5 वर्षात 450 कोटी रुपये या सर्वसामान्य लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याचं. आणि म्हणून मग विकास प्रकल्प असतील, एकेका मतदारसंघामध्ये जे आवश्यक आहे ते देण्याचं काम केलं. मी होतो, मी सगळ्यात, जेव्हा मी आणि देवेंद्रजींनी दोघांनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन प्रकल्पांसाठी घेतला. आणि मला अभिमान आहे आमच्या 2.5 वर्षात 150 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिली. आणि पहिल्या 2.5 वर्षाचं मी काय बोलत नाही. आणि म्हणून या राज्यामध्ये विकास झाला, कल्याणकारी योजना झाल्या. माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, वयोवृद्ध योजना, ज्येष्ठांची योजना, युवक प्रशिक्षण योजना, सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो. काही कोणी काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही वचननामा दिलाय 5 वर्षाचा, या वचननाम्याप्रमाणे एक एक टप्पा. आणि मी तेव्हा देखील म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणी जशी ताकद वाढवतील, लाडके भाऊ ताकद वाढवतील, लाडके शेतकरी ताकद वाढवतील, तसा आपण एक एक वचन पूर्ण करू. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणूनच आपण
एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दैदिप्यमान यश या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळून लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. आता जबाबदारी आमची वाढली आहे. आमची टीम तीच आहे, इंजिन तेच आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा म्हणालो, मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता सीएम देवेंद्रजी आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जी आपली आहे, ही नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि खुर्चीसाठी आपला जन्म झाला नाही. तर ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलं त्या लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. एका शेतकरी कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान, त्यांची घटना, एक सर्वसामान्य माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही जनतेचे आशीर्वाद. आणि म्हणून ज्या वेगाने आम्ही 2.5 वर्ष काम केलं त्याच वेगाने या पुढचे देखील किंबहुना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने या राज्याचा विकास आम्ही करणार. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार. आणि ती वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून आज मला आनंद आहे, मला समाधान आहे. ही मागणी जयसिंगपूरच्या रहिवाशांची, नागरिकांची, शिवभक्तांची, मला वाटतं यड्रावकरजी 50 वर्षापासून होती. 50 वर्षापासून ची मागणी आपण आपल्या लोकप्रिय आदर्श आमदारांनी पूर्ण केली. त्याच्यात मला थोडासा छोटासा वाटा घेता आला, याचा मला अभिमान, याचा आनंद मला. आणि म्हणून या बघितलं आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या म्युझियम मध्ये इतिहासकालीन शस्त्र आहेत, दुर्मिळ पत्रव्यवहार त्या ठिकाणी पाहिलं आपण. दस्तऐवज पाहिजे, महाराजांनी आम्ही सोबत पाहिलं. हे सगळं जतन करण्याचं, हे संवर्धन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या वाचनालयामुळे, अभ्यासिकेमुळे या UPSC MPSC मधल्या मुलांना अभ्यास करता येईल. त्यांना आपलं जे काही टॅलेंट आहे, त्यांना आपली हुशारी जी आहे त्यांना दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि तो देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, नगर परिषदेसाठी किती पैसे दिलेत मी काय त्याचा हिशोब ठेवत नाही. पण तुम्हाला आणखी जे काही पाहिजे ते तुम्ही स्टेडियममध्ये पॅव्हिलियन करताय, आणखी ओव्हरहेड लाईन जे आहे ते अंडरग्राऊंड करायची आहे. एक मॉडेल तयार होईल. एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी जयसिंगपूर हे मॉडेल तयार होईल. आणि कारण शाहू महाराजांनी हे जयसिंगपूर बसवलंय. 90 डिग्रीचे काटकोनी रस्ते ही त्यांची संकल्पना. खऱ्या अर्थाने रस्ते चांगले पाहिजेत, कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने राज्याचा, शहराचा विकास होत असतो. आणि म्हणून ते देण्याचं काम आपण करतोय. आज मला वाटतं त्या पॅव्हिलियनसाठी 20 कोटी रुपये दिलेत. मला वाटतं ते पुरणार नाहीत. पुरतील? नको आता दुसरे. रेल्वेवरचा पूल, त्याला तर पैसे पाहिजेतच आहेत. आणि म्हणून त्याला जे जे आपले नाट्यगृह असेल, पूल असेल, ओव्हरहेड वायर असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, जे जे आपल्याला या जयसिंगपूरसाठी करायचं आहे, नगर विकास विभाग म्हणून माझ्याकडे तो विभाग आहे. आणि आपल्याला माहित आहे शहरामध्ये कुठलंही राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजे, ही भूमिका आपली आहे. आणि ती भूमिका घेताना तुम्हाला राजेंद्रजी, तुम्हाला काही पैसे कमी पडणार नाहीत, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. एक मॉडेल शहर बघायला आले पाहिजे. एवढ्या मोठमोठ्या शहरांमध्ये
ज्या योजना सुविधा नाहीत त्या तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दूरदृष्टी ठेवून हे जयसिंगपूर एक मॉडेल शहर करायचं, मॉडेल शहर करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने अनेक शहरं असतात, परंतु त्या शहरामध्ये सुविधा पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम करण्याचा लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपण पार पाडताय. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये किंबहुना सर्वच मतदारसंघामध्ये कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी निधी देण्याचं काम आपण केलंय. मगाशी आपण म्हणालात की ओव्हरहेड वायर आपण अंडरग्राऊंड केली, पुन्हा रस्ते खोदावे लागता कामा नये. हे देखील काम आपलं या ठिकाणी आपण करून घेऊ. त्याला देखील जो निधी लागेल तो देखील आपल्याला दिला जाईल. आणि मला वाटतं आपल्याला या सर्व लोकांनी प्रेम दिलंय. मेंटल हॉस्पिटल पण आपण कुठेतरी केलंय. 370 बेड तुम्ही सगळी पुढची तजवीज करून ठेवली कोणाकोणाची. पण मला माहित आहे जयसिंगपूरकरांना त्याची आवश्यकता लागणार नाही. आवश्यकता लागली तर कुठून तरी बाहेरून आणायला लागतील. गमतीचा भाग सोडा, परंतु या शहरामध्ये जे जे आवश्यक आहे, हॉस्पिटल, आरोग्य केंद्र आणि शेवटी हे मेंटल हॉस्पिटल देखील आमच्या ठाण्याला पण आहे. ठाण्याला पण आहे. कधी कधी कोणाचा बेड बुक करावा लागतो तिकडे. गमतीचा भाग सोडा, पण जे आवश्यक आहे ते आवश्यक देण्याचं काम तुमच्या या आमदारांनी केलेलं आहे. हा दूरदृष्टी असलेला आमदार आहे तुमचा. आणि या जयसिंगपूरमध्ये आपल्या आशीर्वादाने ते निवडून येत आहेत. मला आठवत आहे तुम्ही आमदार पण निवडून दिला आणि खासदार पण निवडून दिला. मला आठवतं एकदा रात्री किती वाजता आलो होतो आपण घरी? 3 वाजता मी आलो. आणि 3 वाजता मला जिथं जिथं जायचं तिथं मी गेलो. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे सगळेच बोलत होते, सगळे अंदाज, सगळ्या काय काय गोष्टी वर्तवत होते, हे सगळे अंदाज जयसिंगपूरकरच्या रहिवाशांनी फोल ठरवले. आमदार आणि खासदार दोन्ही आपण निवडून दिले. त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की आपल्या या जयसिंगपूरला आपल्याला ज्या ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी नक्की आपण करू. आणि म्हणून आपल्याला काही छोटे प्रकल्प, मोठे महाराज मगाशी म्हणाले कोल्हापूरला देखील या ठिकाणी आपल्याला, पन्हाळाला आपण त्या दिवशी चंद्रदीप मला म्हणाले पन्हाळ्याच्या गडावर किल्ल्यावर शिवतीर्थ 10 कोटी रुपये मागितले. मी त्यांच्या बसल्या बसल्या तिथंच GR काढून टाकला समोर त्यांच्या. काढला ना बाबा. कामही चालू झालं. आणि म्हणून कोल्हापूरसाठी देखील महाराज निधी कमी पडणार नाही. आम्ही निधी देताना कुठलाही भेदभाव वगैरे काही करणार. शेवटी हा विकास आहे, हा जनतेसाठी आहे. हे राज्य सर्वसामान्य जनतेचं आहे. हे रयतेचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहे. आणि म्हणून हे राज्य सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, कल्याणकारी योजनांसाठी आहे. आणि म्हणून जो वेग, जो स्पीड मागच्या 2.5 वर्षात होता त्याहीपेक्षा जास्तीच्या वेगाने या ठिकाणी आम्ही काम करू आणि या राज्याला पुढे नेऊ. आज राज्य महाराष्ट्र नंबर 1 आहे. उद्योगात आहे, परदेशी गुंतवणुकीत आहे, स्टार्टअपमध्ये आहे, आपण GDPत आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये आज परदेशी गुंतवणूक येते आहे, रोजगार निर्मिती होती आहे. गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत आले. वेव्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 त्याचं आयोजन मुंबईत केलं. महाराष्ट्राला प्राधान्य दिलंय. महाराष्ट्राला शोकेसिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग मुंबईला करण्याची संधी मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ते चांगला एक वेव्हचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे देखील आज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन नवीन जे काय आज जे पाहिजे आपल्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, गुगल असेल, आणखी जे जे काय असेल, आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री देखील मोठी आहे. मोठ्या प्रमाणावर आपण कोल्हापूरला आपलं थिएटर कलेक्टर झालं का? केशवराव भोसले काम चालू आहे आणि त्यामुळे ही देखील इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्याला देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र, फक्त मुंबई महाराष्ट्र देशात नाही तर जगाच्या नकाशावर महाराष्ट्र नंबर 1 ला दिसला पाहिजे, ही भावना आणि भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि म्हणून पर्यटनाला चालना. कालच महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव झाला. पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये एवढे लाखो पर्यटक येत असताना पहिल्यांदा शंभूराज देसाई यांनी महापर्यटन उत्सव केला. मला आनंद आहे, समाधान. काल मी उद्घाटन केलं होतं आणि काल समारोपाला मुख्यमंत्री आले. अतिशय प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. पर्यटनाला चालना देण्यासारखी अनेक ठिकाणं आपली आहे. कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये अनेक विषय आहे. आपल्या पंचगंगा नदीचं प्रदूषण आहे, अनेक विषय आहेत, त्याच्यावर आपण काम करतोय. पुराचा विषय, महापुरात मी आलो होतो, मी पाहिलंय कोल्हापूर मधली जनता, मग शिरोळ मधली असेल, इथली जयसिंगपूर मधली असेल, फार प्रेमळ आहे. मी एका घरात गेलो वरती दुसऱ्या माळ्यावर, तर बघितलं तिथं आपल्या 2 गायी बांधल्या होत्या आणि चिखलीमध्ये, आणि त्या परिस्थितीत देखील ती माऊली जेवण बनवत होती. आम्ही बघायला गेलो, त्या माऊली त्या परिस्थितीत देखील मला सांगत होती, साहेब चहा बनवू का? हा किती प्रेमळ आणि हे किती म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांसाठी, या कोल्हापूरच्या जिल्ह्यासाठी आता आंबेडकर जे जे काही तुम्ही पालकमंत्री आहात, आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या, जे काही प्रश्न आहेत, जयसिंगपूरचं मॉडेल बनणारच आहे, पण कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात देखील कुठेही काही कमतरता त्रुटी राहता कामा नये, हे देखील आपण करू. मुख्यमंत्री मी स्वतः आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पाकिस्तानचा तर कायमचा बंदोबस्त होणारच आहे. कारण ज्या दिवशी पहलगाम या ठिकाणी बेकसूर निरपराध या नागरिकांना गोळ्या घालण्याचं काम, पाप केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं, तेव्हापासून या देशातला नागरिक संताप, चीड व्यक्त करतोय. मी स्वतः तिकडे गेलो होतो. मी पाहिलं त्यांच्या भावना. तिथल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ भेटले. मला म्हणाले, आता तुम्ही आम्हाला आलात, भेटलात, आता आम्ही सुखरूप घरी जाऊ शकतो, ही खात्री आम्हाला आली, विश्वास आम्हाला आला, असं त्या म्हणाल्या. हा विश्वास आहे. विमानं लावून आपण केलं, राज्य सरकारने मदत केली, सगळ्यांनी मिळून मदत केली. आणि म्हणून हा भारत जो आहे, हा पूर्वीचा भारत नाही, हा घुस के मारेंगे वाला भारत आहे. आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देशवासियांच्या भावना कळतात. त्यांनी तात्काळ गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांना काश्मीरमध्ये पाठवलं. स्वतः परदेशातला दौरा रद्द केला. आणि या सगळ्या ज्या काही पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मागून पाकिस्तान जे कारवाई करतोय, त्याला जशास तसं उत्तर या देशाकडून आणि आपल्या सैनिकांकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही भूमिका प्रत्येक देशवासियाची आहे. पूर्वीचं सरकार नाही. पूर्वी आपल्या सैनिकांच्या माना कापून घेऊन पाकिस्तान मध्ये गेलेले उदाहरणं आपण पाहिली आहे. परंतु आताचा भारत हा देशवासियांच्या जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ देणार नाही, हा विश्वास आपल्याला आहे. आणि म्हणून
खासदार महोदय, बिलकुल तुमची भावना जी आहे या तमाम या देशवासियांची भावना तीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची तीच भावना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज पुन्हा एकदा मी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक मोठं काम आपण केलंय आणि तुम्ही त्यांना असा आदर्श आमदार निवडून दिला. आमदार असावा तर राजेंद्र पाटील यड्रावकर सारखा अशा आमदाराला तुम्ही निवडून दिला आणि हे भव्य दिव्य काम त्यांनी उभं केलंय. वाढदिवस साजरा लोक सगळे मनोरंजनाचा कार्यक्रम करून करतात, परंतु वाढदिवसाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करून त्यांनी वाढदिवस साजरा केलाय. यातच सगळं आलंय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दूरदृष्टी असलेले आमदार आणि आदर्श आमदार आपल्याला लाभलेले आहेत. विवेकानंद पाटील बापजी पुतळा आणण्यासाठी ज्यांनी मोठं सहकार्य केलं होतं त्यांचा एक सत्कार या ठिकाणी होतोय. पुतळा आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं होतं विवेकानंद पाटील बापजी यांचा सन्मान. मी सत्काराचं साहित्य जरा घालून घ्या पडदेशी.